कि सारा तुफान रुक जाए, असंच काहीसं आपल्या शब्दातून इथं व्यक्त झालं. यानंतर ज्यांच्या अमृतवाणीने आपल्या सर्वांना आपल्यावरच्या अन्यायाची चीड जी आहे ती पूर्णपणे संपणार आहे, अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या जाणत्या राजांना मी इथं आमंत्रित करते. जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माननीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचं. आता ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले ते आपल्या सगळ्यांचे सहकारी शिवसैनिक तटकरे गेले अनेक वर्ष एसटी कामगारांच्या प्रश्नाच्यासाठी अहोरात्र कष्ट करण्याची आणि संघर्ष करण्याची भूमिका घेणारे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी ताते, संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे या ठिकाणी उपस्थित असलेले आणि एसटी कुटुंबात आलेले इथले स्थानिक आमदार संजय कदम, शेखर निकम, बाबाजी जाधव, वैभव केळेकर, नगरीचे अध्यक्ष, संघटनेचे जिल्ह्यात आलेले सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, गेल्या 40-45 वर्षामध्ये अनेक अधिवेशनाला आलो. यावेळच्या अधिवेशनामध्ये 2 गोष्टी मला दिसतात. एक, या संघटनेच्यासाठी प्रचंड ताकद तुमच्या पाठीशी उभे करणारे 2 ज्येष्ठ नेते आज आमच्यामध्ये नाही. एक जॉर्ज फर्नांडिस आणि दुसरे भाऊ फाटक. अनेक वर्ष आम्ही बघतो एसटी कामगारांचा प्रश्न आल्याच्या नंतर भाऊ आले नाही, असं कधी घडलं नाही. योग्य मार्गदर्शन केलं नाही जॉर्ज करून, असं कधी घडलं नाही. या अधिवेशनामध्ये या दोघांची उपस्थिती नाही ते आपल्या सगळ्यांच्याच राहिलेले. दुसऱ्या एक अधिवेशनाचं वैशिष्ट्य मी बघतो. मला वाटतं मी कोल्हापूर अधिवेशनावर होतो, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अधिवेशन होतं तिथं होतं, औरंगाबादच्या अधिवेशनाला होतो, अहमदनगरच्या अधिवेशनाला होतो, नव्या मुंबईच्या अधिवेशनाला होतो. अनेक अधिवेशनं तुमच्या सगळ्यांची झाली. आपण अगत्यानं मला बोलवता आणि त्याच्यामध्ये मी सहभागी झालो. तुमच्या पाठीशी जी काही ताकद उभी करता येईल ती करण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला. पण आजचं अधिवेशन मला वेगळं दिसतंय आणि ते वेगळं असं दिसतंय. कुठं मंडप नाही, मंडळी उघड्यावर बसली. महाराष्ट्रातला एक सुद्धा तालुका नाही की तिथं लोक आले नाही. बहुतेक महाराष्ट्रातल्या सगळ्या गावचे लोक या ठिकाणी आहेत. आणि त्याही पेक्षा गेल्या काही वर्षामध्ये या राज्याची सूत्र बदलल्याच्या नंतर पहिल्यांदा एसटीच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मंत्री आणि एसटीचा चेअरमन एक झाला. आणि तो एक झाला त्याचा जो अनुभव तुम्हाला आला, त्या अनुभवाला तोंड देण्याच्यासाठी आजचा तुमचा उत्साह यापूर्वी मी कधी पाहिला नव्हता. एवढा उत्साह माझा. ठीक आहे, तुम्ही अन्याय केले, करणार, पण एसटी कामगारावर त्याची फिकीर नाही. एसटी कामगार संघटित आहे आणि ही संघटित शक्ती जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत कसल्या प्रकारची चिंता नाही. पण ही संघटित शक्ती एकदा उफाळून बाहेर आली
तर महाराष्ट्रामध्ये सत्तेवर बसलेल्या सरकारला फलता मुळी झाल्याशिवाय जाणार नाही एवढी जबरदस्त ताकद आज एसटी कामगारांच्या मध्ये. काय तुम्ही मागण्या करतात? मागण्या असतात कामगार संघटनेच्या, राज्यकर्त्यांनी ऐकून घ्यायचं असतं. मी असं म्हणत आहे की 100% तुम्ही मान्य करा, 90%, 80%, काही ना काहीतरी मार्ग काढावा लागतो. आणि ही एकच संघटना अशी आहे की कधी सरकार अडचणी चालू, एसटी बोर्ड महामंडळ अडचणी चालू, तर एसटी महामंडळ टिकण्याच्यासाठी वेळ प्रसंगी आम्ही सुद्धा त्याग करायला तयार आहोत ही सांगणारी एकमेव संघटना कुठची असेल तर ती महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना. आणि मी अनेकदा बघितलं, आज या ठिकाणी आपण बघतो, तुम्हाला विश्वासात न घेता करार केला. मी गेल्या 50 वर्षात असा करार पाहिला नाही की करार केला. करार कुणाशी करायचा असतो? संघटनेशी करायचा. इथं करार केला पण संघटनेच्या वतीनं कुणाची सही त्या करारावर नाही, कारण हा करार संघटनेच्या कुणालाही मान्य नाही. आणि रावते साहेब सांगतात की आम्ही करार केला, प्रश्न सोडवला. हा 16 आणि 20 मधला करार सांगितलं गेलं 4,800 काहीतरी कोटी दिले. सांगितलं गेलं 32 आणि 48% वाढ देण्यात आली. माझ्या वाचनात आलं. मी तात्यांना फोन केला, म्हणजे अभिनंदन, 40 आणि 48% म्हणजे वाढ तुम्ही मिळाला, यशस्वी झाला. ते म्हणजे कसं काय, कोणी सांगितलं तुम्हाला? म्हणजे थांबून आलं. ते म्हणजे खरं नाही. खऱ्या अर्थानं ती वाढ 17 ते 25% वर नाही. जे काही सांगितलं ते काही खरं नाही. मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही वाढ इतकी दिली. एसटी कामगार माझे कामगार आहेत, मी पालक आहे, त्यांची मागणी पूर्ण करणारा मी आहे. मंत्री झाले त्यावेळी सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की कामगारांच्या हितासाठी, इस्त्री वाढवण्याच्यासाठी, इस्त्री जगवण्याची माझ्याकडून पूर्ण फरक मदत. मलाही बरं वाटतं. म्हणजे कोणतरी एक चांगला कोणतरी मंत्री लोकांच्या पैसे घालणारा आला. काही शिवसेनेचे लोक मला भेटायला आले, वरिष्ठ लोक. तुमचं अभिनंदन, तुमच्या खात्याच्या मंत्र्यांनी एसटीच्या सगळ्या लोकांना इतक्या म्हणजे आश्वासन दिली आणि ही सगळी आता पूर्ण करायची तयारी. एकाने सांगितलं की साहेब हे काही खरं नाही, तुम्हाला सांगते ही काही चीज व्हायची सांगितलं. ती म्हणजे आपल्या गावाकडे एक म्हण असते, रबाराच्या घरचा अवतार जेवणाचे. एका गावामध्ये एक असाच रबार होता आणि त्यांनी एक दिवशी जाहीर केलं गावामध्ये, सोमवारी जाहीर केले म्हणजे येत्या रविवारी गावात कुणी चूल फेकवायची नाही. 11 वाजता बरोबर अमुक अमुक ठिकाणी एक थाळी ताट आणि वाटी घेऊन हजर राहायची आणि आमच्याकडून सगळ्या गावाला जेवण मिळणार. कुणी घरी चूल फेकवायची नाही. जे गोड खातात त्याला गोड मिळेल, जे खाजं खातात त्याला खाजं मिळेल. सगळं गाव म्हणजे भाजी घरी आपल्याला भेटतात, चांगली गोष्ट आहे. घरात सांगितलं कारभारी सगळ्यांना की कुणी आता चूल फेकवायची नाही रविवारी, आणि सगळेजण गेले पक्षीला ताट वाटी. बरोबर 11 वाजता लाईनी लागली. 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, कुठं म्हणतात पत्ता
एवढंच नाही, फक्त चौकशी करायला गेले तर ते गाव सोडून गेला होता. आणि तेव्हापासून लहान म्हणजे गावात बोललं जातं खेड्यापाड्यात, लबाडाच्या घरचा उत्तर देण्याशिवाय खरं नाही. एसटी आणि एसटीचा कर्मचारी हा माझा आहे, त्याच्यात सगळ्या फसल्याची सोडवणूक मी करणार नाही हे सांगणं लबाडाच्या घरचा उत्तर आहे. ते आपल्याला पडणार नाही, त्याला बदलण्याशिवाय आपल्या पदार्थ पडणार नाही हे या निमित्तानं स्पष्ट झाले. का अशा वेगळ्या मागण्या केल्या तुम्ही लोकांनी? पहिल्यांदा मी कधी असं पाहिलं नाही की वाटाघाटीमध्ये संघटनेच्या जनरल सेक्रेटरीला हजर राहायला परवानगी नाही. एसटीच्या इतिहासात कधी झालं? हुकूम काढला की हनुमान तात्यांनी यायचं नाही का? रिचार्ज झाले. अहो यापूर्वी भाऊ फाटक येत होते, ते काही सेवेत होते. जॉर्ज फर्नांडिस येत होते, ते काही सेवेत होते. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी होतो. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांच्या वतीनं वाटाघाटी करायला लोक यायची. आज येतात कोणत्या नावाचे ग्रस्त रिचार्ज झाले. तुम्ही कधी कोणी कामगार सरकारी नोकऱ्यांच्या नेत्याचं नाव ऐकलं असेल, रिचार्ज झाले. निवृत्त झाले तरी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्यावर वाटाघाटी करतात, चर्चा करतात, मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. एसटी कॉर्पोरेशन एकच कॉर्पोरेशनाची आहे की तिथं मी जनरल सेक्रेटरी बोलणार. एवढं घाबरलं हनुमंताचे. दिसायला साधा माणूस पण विचारायला फक्त कामगाराच्या हिताच्या बाबतीत तडजोड न करण्याची भूमिका पक्की. कदाचित हे माहीत झालं असेल आणि म्हणून हुकूम काढला की जे निवृत्त झाले त्यांच्याची चर्चा नाही. तरी हनुमंताचे नसो असो किंवा नसो, आज एसटीच्या असलेल्या 1 लाखाच्या पेक्षा अधिक कामगारांच्या पैकी कुठलाही कामगार तुम्ही त्या ठिकाणी चर्चेला बोलवला तर तुम्हाला एसटी कामगारांचं दुःख स्वच्छ सांगितल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही किती लक्ष करा, दमलची करा, त्याचा काही परिणाम संघटनेत राहणार नाही. अशी एक अवैध संघटना आज या ठिकाणची आहे. एसटी ही संघटना अशी सुरू झाली. एसटीला किती असेल माहिती नाही, तुमच्यापैकी किती लोकांना माहिती. एसटी सुरू झाली 1 जून 1948 साली. 1 जून 1948 साली एसटी सुरू झाली. त्या एसटी खात्याचे परिवहन खात्याचे मंत्री कोण होते माहिती तुम्हाला? यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे भाग्य होते. त्यांनी ही एसटी सुरू केली. 1 जून 1948 ला सुरू केली. गाड्या किती होत्या, रूट किती होते? गाड्या होत्या काही 35 का 40 आणि रूट किती होते? 350. गाडी कसली होती? बेडफोर्ड नावाची एक कंपनी होती, त्या बेडफोर्डवरची गाडी सुरू झाली. आणि आज तुम्ही बघितलं 350 मार्गावर रूटवर चालणारी गाडी आज जी काही होते 30-35 ती 18,000 गाड्या आज सकाळी चालतात, रोज चालतात. आणि 67 लाख प्रवाशांना एका गावाहून दुसऱ्या गावात व्यवस्थित पोहोचवण्याचं काम आज एसटी करते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आशिया खंडात अशी दुसरी कुठलीही संस्था नाही की 67 लाख लोकांना रोज व्यवस्थित रीतीनं पुरवण्याच्या संबंधीचं काम करतो. आणि म्हणून आपल्याकडे पद्धत होती, गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी. अनेक वर्षापासून हे बघितलं. आणि आज ह्या एसटीला कुठे खीर घालायचं का? शिवशाही काढली, दिसायला गाडी बरी दिसते. चौकशी केली आम्ही, कामगारांनी सांगितलं हे भलतंच काहीतरी दिसतंय. आजपर्यंत एसटीने घेतलेल्या प्रत्येक गाड्या ज्याला लहानपणी म्हणतात
ती एसटी महामंडळाच्या मालकीची. महामंडळाने पैसे घातले, गरज पडली तर राज्य सरकारने पैसे घातले. एसटी महामंडळाच्या इतिहासामध्ये एसटीने भाड्याच्या गाड्या कधी घेतल्या नाही. ही शिवशाही काढली आणि भाड्याच्या गाड्या त्या ठिकाणी आणली आणि भाड्याच्या गाड्या आणून आज त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचं आणि एका दृष्टीने हळूहळू एस टीला बाजूला करण्याच्या संबंधीचं एक कारस्थान आजच्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे ते आपल्याला चालून द्यायचं नाही. आणि शिवशाही चालली किती त्याचा उल्लेख आता तत्कालीन केला, तुम्ही कोणते केला. 200-250च्या पेक्षा जास्त अपघात झाले. एस टीच्या इतिहासामध्ये असे अपघात कधी झाले नव्हते. चौकशी करण्यात तरी ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला. या शिवशाहीचे ड्रायव्हर कोण? अनेक ड्रायव्हर असेल की यानं त्या कारणाला एस टीतून ज्याला कमी केलं त्याला त्या ठिकाणी नेमलं. एस टीचा ड्रायव्हर तिची काळजी घ्यावी लागते, तिची केस त्याच्या होतात, तिची त्याची खबरदारी घेतली जाते. एस टीच्या इतिहासामध्ये कधी असं झालं की एस टी चालवण्याच्यासाठी शिवशाही चालवण्याच्यासाठी 3 व्हीलरचा ड्रायव्हर त्या ठिकाणी नेमला. याचा अर्थ एका बाजूला एस टीच्या संबंधीचा तर धोका आहे, पण त्या एस टीने प्रवास करणारा प्रवासी आहे त्याच्या जीवाला सुद्धा धोका आहे हे चित्र त्या ठिकाणी बघायला मिळते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या संख्येने उत्थान तुम्ही या ठिकाणी आलेले आहे. एस टीचं कंत्राटीकरण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम कशावर होतोय तर एस टीच्या आर्थिक परिस्थिती. एस टी आर्थिकदृष्ट्या एवढी कधी जोडली झालेली नव्हती. आज या ठिकाणी या राज्यामध्ये आणि दिल्लीमध्ये जे काही निर्णय घेतले जात आहेत त्या निर्णयानुसार खाजगी गाड्यांना सरसकट परवानगी देण्याची भूमिका ही त्या ठिकाणी स्वीकारली आणि याचा परिणाम हा एस टी आर्थिकदृष्ट्या संकटात निघेल आणि एस टी महामंडळासारखा उपक्रम जो लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलाय, गेले अनेक वर्ष सेवा करतोय, तो मोडीच निघाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या संबंधी कुठेतरी संघर्ष करण्याच्या मुद्द्याची आता वेळ आलेली आहे. ही काही साधी सुद्धा संकट नाही. एस टी उद्ध्वस्त करणं याचा अर्थ महाराष्ट्रातल्या सामान्य कुटुंबातल्या लोकांना प्रवास करण्याच्या संबंधीचं साधन जे उभं केलं गेलं 50 वर्षात ते उद्ध्वस्त करणं आहे आणि ते आपण त्या ठिकाणी चालवून द्यायचं नाही याबद्दलची ही भूमिका घेतली पाहिजे. एस टी कामगारांच्याकडून स्वच्छतेसारखं काम करून घेतलं जात असेल. 100 कोटी रुपये लागायचे. आता या नव्या मंत्र्यांनी दिवट्या मंत्र्यांनी करार केला, कॉन्ट्रॅक्ट दिलं, कॉन्ट्रॅक्ट केवढ्यावर दिलं 446 कोटी रुपये. 100 रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट कमी कॅन्सर दिलं असतं तर मी 5वीत हात सुरू केले असते. पण 100 रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही करत होता, आजपर्यंत चालू होतं स्वच्छ करण्याचं, त्याला 446 कोटी. एस टी कामगारांना अनेक वर्षापासून जो गणवेश दिला जात होता त्याच्यासाठी 10 ते 15 कोटी रुपये खर्च करत होते. आता 80 ते 85 कोटी रुपये खर्च करायला लागले. याचा अर्थ हा की या एस टीकडे बघण्याचा दृष्टिकोन ही एक दुभती गाय आहे आणि ती दुभती गाय म्हणून आज एस टीकडे बघण्याचा दृष्टिकोन ठेवून कोणत्याही एस टीकडे बघत असेल तर हे एस टी उद्ध्वस्त करणार आहे. पण जो कोणी एस टी उद्ध्वस्त करणार नाही त्याला उद्ध्वस्त करण्याची ताकद ही एस टी कामगारांच्यामध्ये त्याच्याबद्दल माझ्या मनात. तुम्ही लोक त्याचे फार भारी आहे, काय वाटेल ते करून सांगता याचा अनुभव मला आहे. मला एकदा असंच तुम्ही झाडावर शिकवलं होतं. 1967 साली मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेला उभं राहिलो. त्याला झाली आज 52 वर्ष.
आणि त्यावेळी एस टी कामगार संघटनेच्या लोकांनी काय कोणास तो बारामती डेपोच्या लोकांनी ठरवलं मला मदत करायची. आणि नंतर मी चौकशी केली. मला काही लोक सांगायला लागले की एस टीचं लोक तुमचं काम चांगलं करतात. म्हणजे एस टी माझं काम कसं करतात? नाही म्हणजे ते करतात म्हणजे काम बसले बसले. मी म्हणजे पण तो प्रचार कसा करते? त्याला प्रचार करण्याचा अधिकार नाही, काही नाही, काही नाही, कसं करते? काय नाही म्हणजे आपली गाडी एका गावानं दुसऱ्या गावाला सुटली की मध्येच काय सांगतो. तेव्हा मी रस्त्यात वडगावला थांबलो होतो. गाडी थांबली. सहज चौकशी केली गावात काय चाललं. सगळ्या गावात नसतं तर फवाराचा लईच होत. फवाराचा लईच होत. पुढच्या गावाला गेलो तिथे एस टी थांबवली. तिथे विचारलं काय चाललंय गावात. एकच नाव म्हणजे पवाराचं फक्त. बसल्या बसल्या प्रचार. त्या बसल्या बसल्या 40-50 लोक जे गाडीमध्ये होते त्यांच्या डोसक्यावर घातलं की कुठल्याही गावात गेलं तर ह्याचा प्रचार लोकांनी स्वीकारलाय. हे लोक याच्या मागे आणि त्याचा परिणाम गावागावातनं घराघरातून शब्द गेला की आम्ही एस टीने गेलो की गावोगाव काय चाललंय हे कळतंय. आणि ही गावोगाव काय चाललंय खरं का खोटं सांगण्याची ताकद जर तुमच्यामध्ये असेल. आणि आज महाराष्ट्रामध्ये 67 लाख लोकांना रोज प्रवास देण्याच्या संबंधीची सुविधा देणारा हा घटक ज्यांच्या हातामध्ये त्यांनी जर 2 ते 3 दिवस फक्त हा उद्योग केला तर राज्य या ठिकाणी बदलल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे जबरदस्त ताकद या तुम्हाला लोकांच्याकडे. आणि म्हणून आज तुम्ही खऱ्या अर्थानं जागरूक राहिले पाहिजे. आपली एकी केली. मी चौकशी केली तेव्हा म्हणजे हनुमंतराव यावेळेला मी अनेकदा तुमच्याकडे आलो ते शिवाजीराव चव्हाण दिसले नाही का. ते म्हणजे ते गेले. तब्येत तर चांगली होती कुठं गेले काय म्हणजे ते दुसरीकडे गेले. म्हणजे कुठं गेले म्हणजे ते सेनेकडे गेले. ते सेनेकडे गेले. कुठे गेले ते सेनेकडे गेले. म्हणजे गमतीची गोष्ट. 30-35 वर्ष त्यांना पदाधिकारी म्हणून तुम्ही सांभाळले. ज्यांना सन्मान दिला, ज्यांना ताकद दिली, ज्याला प्रतिष्ठा दिली त्या माणसांनी एस टी कामगारांच्या समोर नवीन प्रश्न झाले असताना आपलं घर सोडायचं आणि भरतेशी संसार करायला जायचं गेल्या वाईट गोष्ट. आता ह्या वयात ते करायला लागले आणि सांगायला लागले लोकांना की मी जिथं गेलो तिथं फार चांगलं म्हणजे या नव्या संघटनेत म्हणजे भयंकर चांगली परिस्थिती. जाऊ द्या. त्यामुळे जी व्यक्ती संघटनेमध्ये फूट फाडण्याच्या संबंधीचं काम करते त्या व्यक्तीला एस टी कामगार कधी योग्य प्रकारे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ही संघटना भाऊ फाटकाची संघटना आहे. ही संघटना जॉर्ज फर्नांडिसची संघटना आहे. ही संघटना हनुमंत तातेची संघटना आहे. ही संघटना संदेश शिंदेची संघटना आहे. आणि ही संघटना महाराष्ट्राच्या जनतेला एक प्रकारची सुविधा देणारी, इतिहास निर्माण करणारी अशा प्रकारची संघटना आहे. आणि म्हणून आज या संघटनेच्या संदर्भात जे जे प्रश्न उपस्थित केले आणि त्या प्रश्नाच्या बाबतीत हे राज्य सरकार आणि एस टी महामंडळ जर योग्य पद्धतीने पावलं टाकत नसतील तर मी आपल्याला खात्री देतो गेल्या 40 वर्षामध्ये ज्या ज्या वेळेस संकट आलं आणि ज्या ज्या वेळेस तुमचे पदाधिकारी आमच्याकडे आले त्यावेळेला आम्ही ताठ मानेनं त्यांना जाता येईल याची परिस्थिती निर्माण केली. त्यांच्या खर्चाची सोडवणूक केली. आज आलेल्या संकटात सुद्धा तुम्हाला मदत करण्याच्या बाबतीत व्यक्तींची सुद्धा कमतरता पडणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी देतो. काही त्याची चिंता करू नका. कोणी अडचण आहे. आचारसंहितेची वानगडी मुख्यमंत्री सांगतील आचारसंहिता आणि आचारसंहितेत काही करता येत नाही गोष्ट मला माहिती आहे. आणि मुख्यमंत्र्यांची मला काळजी वाटते कारण त्यांनी नागपूरला काही बैठक झाली
पूर्व अधिवेशन झालं, मुख्यमंत्र्यांनी काही सांगितलं होतं, 7वा आयोग देण्याची घोषणा केली होती का? आयोग 7वा कोणाला देतात? सरकारी कर्मचाऱ्यांना. याचा अर्थ एसटी कर्मचारी सरकारी कर्मचारी आहे हे अप्रतिक्षेपणानं मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. किती दिवस झाले अधिवेशन? कधी झालं? अरे बापरे, 3 वर्ष झाली. 3 वर्षात सांगितलेला शब्द तो अजून पाहिला नाही. काय माहिती नाही या गणेशा असत नाही तिथे वाचत. 5 वर्षापूर्वी बारामतीला आले, धनगर समाजाच्या लोकांची मागणी होती, तिथे गेले आणि धनगर समाजाला सांगितलं की आमचं सत्ता आमच्या हातात सरकार येऊन द्या, सरकार आल्याच्या नंतर 8 दिवसाच्या आत तुम्हाला आरक्षण देतो. 5 वर्ष होऊन गेली, आरक्षणाचा पत्ता नाही. 3 वर्षापूर्वी तुमच्या अधिवेशनाला 7व्या आयोगाची घोषणा केली, अप्रत्यक्षपणानं तुम्हाला सरकारी कर्मचारी मान्य केले, अनेक आश्वासनं दिली, पण त्या आश्वासनातलं कुठले आश्वासन हे पुरं केलं नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की त्यांचं बोलणं त्यांचं वागणं हे सुद्धा लावाड्याच्या घरचा होता. आणि म्हणून आज महाराष्ट्राची सूच अशा प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात येत असेल तर तुम्हाला मला आणि महाराष्ट्राच्या जनतेला एक जागृत करून आपल्याला एक नवीन चित्र महाराष्ट्रात निर्माण करण्याच्या उद्देशाची काळजी घ्यावी लागेल. आणि त्या घेण्याच्या मध्ये तुम्ही सगळ्यांनी जर ताठमानेनं विचारानं आणि सामुदायिक शक्तीनं जे काही तुम्ही पाऊल टाकाल ते पाऊल महाराष्ट्राला एक नवीन दिशा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या दिशेच्यासाठी आपण तयार राहा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आजपर्यंत होतो, आज आहोत आणि इथून पुढे सुद्धा राहू हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद साहेब. हमको आजमाने की जरूरत नहीं, किसी की हम खुद अपनी तकदीर लिखते हैं. खुदा की लिखावट को बदलना तो हमारी फितरत में है. हार को जीत में बदलकर हाथों की लकीर बदलते हैं. यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी माननीय संदेशजी सावंत, आगार सचिव दापोली यांना विनंती करते. सर्वांनी कृपया बसून घ्यावं. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या 55व्या वार्षिक दापोलीतील अधिवेशनानिमित्त खास करून माननीय खासदार माजी केंद्रीय कृषी मंत्री श्री शरद पवार साहेब उपस्थित राहिले, माजी जलसंपदा मंत्री श्री सुनीलजी तटकरे साहेब, दापोली मंडणगड विधानसभेचे आमदार माननीय संजयरावजी कदम साहेब, खेड नगराध्यक्ष श्री वैभवजी खेडेकर व सर्व मान्यवर पदाधिकारी यांचे मी आभार मानतो. तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व आगाराचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व रापक कर्मचारी यांचे मी दापोली आगार रत्नागिरी विभागातर्फे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी खास करून आलेले पत्रकार मंडळी यांचे आम्ही आभार मानतो. या कार्यक्रमाचे योग्य पद्धतीने चांगले नियोजन, उत्कृष्ट मांडणी, चांगल्या पद्धतीचं स्टेज केलेले राजेंद्र मंडप श्री भोसले साहेब यांचं मी आभार मानतो. त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकार्यांचे आभार मानतो. मीडियासाठी, लाईव्ह मीडियासाठी जे आलेले सर्व पत्रकार मंडळी आहेत, लाईव्ह मीडिया मंडळी आहेत, त्यांचे मी सर्वांचे आभार मानतो. व हा अधिवेशन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माझ्या दापोली आगारातील सर्व प्रतिनिधींनी जे काही मला मोलाचे सहकार्य केलेले आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अमृतवाणीतून आलेल्या प्रत्येक शब्दाचा आज संकल्प इथे आपण सोडूया. या संकल्पाला मूर्त रूप देण्याची आणि आपल्या सगळ्यांच्या संघटनेला असाच एकवटून बळ देण्याची ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाला नक्कीच वाचा फोडल्याशिवाय आपण राहणार नाही आहात याचं वचन आज आपल्याकडून सर्वांनाच दिलेलं आहे. आणि अशाच या संघटनेला नेहमीप्रमाणेच आपण सर्वांनीच आपल्या एकीचा बळ दाखवून देऊन आपल्यावरती होणाऱ्या अनेक अन्यायाला